की टेक्निकल सगळी सिस्टीम तुम्ही जे बोलत होता ते ओके होते, पण ते बोलताना तुम्ही शेवट जो केलात का ते ढेकळाचे पण जमीन एक सारखी नाही ना बाबा, क्रॉप सुद्धा एक सारखे नाहीये. हो ना, पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा त्यांच्या जीवाला लागणार आहे. तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची तुम्ही सांगा मला, पंचनामे कशी करायचे? पण नाही करतायत. अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोलत काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतोय. ठीक आहे, बोलला ते सत्य आहे. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला. मी तसं काही वेगळं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे. आता हे जे वाक्य होतं त्यांचं हे सलग दुसरं वक्तव्य होतं. त्याच्यामुळे पाठीमागे तुम्ही बोललात आता हे सगळं केलं तुम्ही लग्न येऊ करता कर्जमाफी त्यासाठी हवी का, आणि हे दुसरं ते सगळं मीडियावाले झाल्यामुळे मग आणखीन असा संभ्रम नाही. असं काही नाही, शेतकरी विरोधी असं काही नाही. तुम्ही पण वेगळं लोकांपर्यंत जाऊ देऊ नका. लोकांना हेच सांगा की ज्यांचे नुकसान झालंय, ज्या कुणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्या जाती धर्माचे असो, सर्वांना पंचनामे करून त्यांना भरपाई मिळेल. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर थांबा. कुठला वक्तव्य? अरे मी तसं बोललोच नाही. मी म्हटलं ज्या पिकांचे नुकसानी झालेले आहेत त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता एक शेतकरी असा आहे की त्याच्या कांद्याच्या चाळी, एक मिनिट थांबा, उघडबड नका करू. एक शेतकरी आहे त्याच्या कांद्याच्या चाळीवरती वीज पडलेली आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्याला त्याचाही पंचनामा होईल आणि त्या संदर्भात नुकसान भरपाईचा विचार 100%